नमस्कार, राधे राधे. माझं नाव विश्वास शेवाळे. विश्वास क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. म्हाडा पुणे लॉटरी 2026 4,462 घरांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. म्हाडाने तब्बल 4,462 घरांसाठी लॉटरी जाहीर केली असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आता काही दिवसांचा वेळ देखील शिल्लक आहे. अर्जामध्ये अर्ज कधीपर्यंत करता येणार आहे, कोणाला अर्ज करता येणार आहे, घर पुण्यात नेमकं कुठे आहे, उत्पन्नाची अट काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हाडाचा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नक्कीच तुमच्या फायद्याचं आणि तुमचं स्वतःचं घर पुण्याला होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात विश्वास क्रिएशन्स 10 यूट्यूब चॅनल. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण का की अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी दररोज आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात परवडणाऱ्या दरात घर घेण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडा पुणे बोर्ड कडून नवीन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. या लॉटरीमध्ये एकूण 4,462 सदनिकांचा समावेश आहे. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. आता एक महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर एकूण किती घरे आहेत यामध्ये? तर या नवीन म्हाडा पुणे लॉटरीमध्ये एकूण 4,462 घरे उपलब्ध आहेत. यापैकी 1,491 घरे 15% सोशियल हाऊसिंग स्कीम अंतर्गत आहेत. तर 2,971 घरे हे 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम अंतर्गत आहेत. ही घरे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे पुणे शहरासोबतच PCMC परिसरातील नागरिकांसाठीही सुद्धा ही मोठी संधी आहे मित्रांनो. दुसरा, घरे कोणत्या भागात आहेत मग? तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की ही घरे कुठे आहेत? तर पुणे शहरातील अनेक भागांचा या योजनेमध्ये समावेश आहे. यामध्ये उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर धनोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बानेर, खैरी, लोहेगाव, बिबिवाडी, मुंडवा, उंडरी, वडगाव, बाधवन, कोंढवा खुर्द यांसारख्या भागाचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी, किवळे, दुडुळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मनुडी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या भागांमध्येही काही घरे उपलब्ध आहेत. मात्र नेमक्या कोणत्या योजनेत कोणते घर, याची किंमत किती आहे आणि कोणते उत्पन्न गटासाठी ती आहे हे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत म्हाडा जाहिरातीत नक्की तपासा. तिसरा, या घरांची किंमत किती असणार आहे मग? तर उपलब्ध माहितीनुसार या लॉटरीच्या घरांच्या किमती साधारणतः 11 लाखापासून सुरुवात होणार आहे. 11 लाखापासून तर 67 लाखांपर्यंत त्याची किंमत असणार आहे. मात्र सर्वच घरांची किंमत एकसारखी नसणार आहे. घराचा प्रकार, घराचं क्षेत्रफळ, ठिकाण आणि संबंधित योजनेनुसार किंमत बदलत राहणार आहे. म्हणून फक्त 11 लाखापासून घरे मिळणार आहेत असा गोड गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला ज्या योजनेत अर्ज करायचा आहे त्या योजनेची अधिकृत माहिती, किंमत, अटी म्हाडाच्या जाहिरातीत पाहून त्या पद्धतीने आपण निर्णय घेणे योग्य राहील. अर्ज कोण करू शकतो मग? या लॉटरीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
आणि कमी उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ EWS इकॉनॉमिकली बॅकवर्ड यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांपर्यंत, तर LIG साठी 9 लाखांपर्यंत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे म्हाडाच्या जाहिरातीमध्ये. तुमच्या पती पत्नीचे उत्पन्न एकत्रितपणे विचारात घेतले जाऊ शकते. हा महत्वाचा प्रश्न आहे, खास करून पुणे IT वाल्यांसाठी महत्वाची सूचना. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करत आहात त्या योजनेची उत्पन्न गटाची अट आणि पात्रता तपासा आणि मगच अर्ज करा. 5वी गोष्ट, सर्वात महत्वाच्या तारखा. आता या व्हिडिओतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तारखा. अर्ज आणि नोंदणी सुरू झालेली आहे 24 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजतापासून. ऑनलाईन अर्ज आणि अंतिम मुदत कधी आहे याची, तर 15 सप्टेंबर 2026 रात्री 12 वाजेपर्यंत त्याची मुदत आहे फॉर्म भरण्याची. परत एकदा सांगतो, 24 ऑगस्ट 2026 पासून तर 16 सप्टेंबर 2026 पर्यंत याची फॉर्म भरण्याची मुदत आहे. यानंतर अर्जाची प्रारूप यादी 29 सप्टेंबर 2000 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. दावे आणि हरकतींची प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम यादी 8 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. आणि सर्वात शेवटी म्हाडा पुणे लॉटरीचा सोडत कार्यक्रम 13 ऑक्टोबर 2000 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 6वी गोष्ट, म्हाडाचा फॉर्म कुठे भरायचा. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट तर हीच आहे, फॉर्म भरायचा तर कुठे भरायचा. तर म्हाडाचा अर्ज भरताना फक्त अधिकृत म्हाडा वेबसाईटचाच वापर करा. म्हाडाच्या अधिकृत माहितीनुसार लॉटरी रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशनसाठी अधिकृत पोर्टल मी सांगतो आपल्याला, housing.mada.gov.in किंवा त्याची लिंक मी या बायोमध्ये पण दिलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून संबंधित लॉटरीमध्ये अप्लाय करू शकतात. म्हाडाच्या हाऊसिंग लॉटरी सिस्टम ॲपच्याही माध्यमातून आपण तशी प्रक्रिया तसं रजिस्ट्रेशन करू शकता. लक्षात ठेवा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका. म्हाडाचा फॉर्म भरून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. 7वी गोष्ट, अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो. अर्ज करताना तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे तयार असली पाहिजे. उदाहरण झालं तर आधार कार्ड दोघं नवरा बायकोंचे, जर लग्न झालेलं असेल तर पॅन कार्ड दोघांचे, महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तहसील कार्यालयातून घेतलेला उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट, आवश्यक असल्यास संबंधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र. म्हणजेच जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल SC ST किंवा स्पेशल कॅटेगरी तर त्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे. त्याच्यानंतर फोटो लागणार आहे. जो अर्जदार असेल त्या अर्जदाराचा फोटो किंवा जॉईंटली घेणार असेल तर दोघांचे फोटो, दोघांची स्वाक्षरी, बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला बँक लागणार आहे किंवा एखादा कॅन्सल चेक वगैरे आपल्याला लागणार आहे. तुमच्या योजनेनुसार आणखी काही कागदपत्रांची असू शकते, कारण आपण कुठली योजना घेत आहेत, कोणत्या ऑफिसमधून घेत आहेत, कुठल्या ठिकाणावर घेत आहेत, त्यानुसार आपले कागदपत्र बदलणार आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि संबंधित योजनांच्या अटी वाचून घेऊन मगच निर्णय घ्या. 8वी गोष्ट, फॉर्म भरताना या चुका करू नका. कोणत्या चुका? म्हाडाचा अर्ज भरताना काही चुका टाळा. उदाहरणार्थ, पहिली गोष्ट, आपलं नाव, जन्मतारीख, आधार आणि पॅन मध्ये जसं असेल तसंच्या तसं टाकायचं आहे. अचूक आणि बिनकुट टाकायचं आहे. दुसरी गोष्ट, उत्पन्नाची माहिती चुकीची देऊ नका. जे आपलं उत्पन्न आहे तेच द्या. तिसरी गोष्ट, एकदा अर्ज केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झालं की नाही झालं हे तपासून घ्या, तरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे, अदरवाईज तो रिजेक्ट केला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पेमेंट रिसिप्ट ही सुरक्षित ठेवा. ज्यावेळेस लॉटरीमध्ये आपल्याला नंबर लागणार आहे त्यावेळेस आपल्याला त्याची गरज लागणार आहे. कोणत्याही एजंटला किंवा अनोळखी व्यक्तीला OTP किंवा आधार OTP किंवा इतर संवेदनशील माहिती देऊ नका.
तर मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 4462 घरांची ही माढा लॉटरी निश्चितच महत्त्वाची संधी आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 15 सप्टेंबर 26 पर्यंत त्याची अंतिम मुदत आहे. फॉर्म भरण्याची अधिकृत लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला माढाच्या या लॉटरी बद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये माढा असा शब्द लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि घरकुलाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.